नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल तुपे, स्वप्नपूर्ती गणित अकॅडमी बारामती. आपण तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे दररोज एक YouTubeला व्हिडिओ घेऊन येतोय, की ज्या माध्यमातून एखादा अवघड टॉपिक आहे, तो तुमच्यासाठी सोपा कसा होईल, असा आपला प्रयत्न चालू आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला एक माझं सांगणं असं आहे, की जे कोण माझे व्हिडिओ बघतायत, त्या सर्वांना माझी अशी विनंती आहे, की आपला जो WhatsAppचा नंबर आहे, या नंबरवरती सर्वांनी हाय करा. जेणेकरून काय होईल, की तुम्हाला ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, तुमचे एखादं उदाहरण आहे, जे सुटत नाही, ते उदाहरण जर तुम्ही त्याच्यावरती शेअर केलं, तर तुम्हाला ते उदाहरण मी असेल किंवा बाकीचे विद्यार्थी असतील, ते तुम्हाला सोडून देतील आणि तुमची अडचण सॉल्व्ह होईल. त्यामुळे आपण ऑल महाराष्ट्रासाठी आपण WhatsAppच्या माध्यमातून सगळ्यांनी एकत्र येण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. त्यामुळे जरी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक, शेअर, कमेंट नसेल केलं, तरी कमीत कमी तू व्हिडिओ बघत असेल, तर त्या मला ग्रुपवरती हाय कर किंवा या नंबरला हाय कर, तुला आपण ग्रुपला जॉइन करून घेऊया. चला बाळांनो, आता आज आपण तुमच्यासाठी कॅलेंडर या प्रकरणामधला दुसरा एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय मी. या टाईपची पण उदाहरणे सरळ सेवा असू द्या किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, या स्पर्धा परीक्षेला हा प्रकार आहे त्याच्यावरची उदाहरण तुम्हाला विचारतात. बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर कॅलेंडरवरती एक व्हिडिओ बनवा. तर आपण काय केलं, दररोज एक एक टॉपिक घेतोय, जेणेकरून तुम्हाला जरा समजायला सोपं जाईल. एकदम जर पूर्ण व्हिडिओ टाकला तर जरा अवघड जाईल. मी रोज एक टॉपिक घेतोय आणि तुमच्यासमोर येतोय. तर आज तुमच्यासाठी मी दिवसानंतर आणि दिवसापूर्वीचा एखादा वार कसा काढायचा ते आपण आज बघणार आहे. व्हिडिओ कोणी स्किप करू नका. मी पूर्ण टॉपिक यात कव्हर केलाय, तर मग सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा. या बघा, अशा टाईपची उदाहरणं असतात बघा. एवढ्या दिवसांनी, तेवढ्या दिवसापूर्वी कोणता वार येईल ते. चला तर मग बघू आता नेमकं काय पाहिजे आपल्याला. त्याच्या अगोदर मला एक सांगा, समजा मी असं म्हणतोय, आज सोमवार आहे. कधी? आज. जर मी तुला प्रश्न विचारला, जर आज सोमवार असेल, तर सांग बरं 3 दिवसांनी कोणता वार येईल? 3 दिवसांनी. तर तू काय करतो? बोटा मोजतो ना सोमवारच्या पुढं. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आलं उत्तर तुझं. तसं जर मी म्हटलं तर आज सोमवार आहे. सांग बरं मग 3 दिवसापूर्वी कोणता वार होता? पूर्वी म्हटल्या मागं. मग तू सोमवारच्या मागं जाणार का नाही? सोमवारच्या मागं काय? रविवार, शनिवार आणि शुक्रवार. आला का नाही 3 दिवसापूर्वी? असं आपल्याला मागं जाता येतं बोटावर. पण अडचण कधी येते माहिती आहे का? लांबचं विचारल्यावर 10 दिवसांनी, 20 दिवसांनी, 100 दिवसांनी, 500 दिवसांनी, कधी-कधी 1000 दिवसांनी पण विचारतात. मग काय बोटावर जाता येईल का? मग ते बोटावर न जाता आपल्याला काहीतरी करावं लागेल. मग काय करावं लागेल याच्यासाठी? तर त्याच्यासाठी एक गोष्ट करतात, की मला सांग, एका आठवड्यामध्ये किती वार असतात? म्हणजे किती दिवस असतात? 1 आठवडा. हे बघा, मला एक सांगा, एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर 7 दिवस असतात. बरोबर ना? एका आठवड्यात 7 दिवस असतात. म्हणून दर 7-7 दिवसांनी तोच वार येतो. मग कशाला बोटावर मोजायचं? मला एक सांग बरं, मी जर म्हणलं आज शनिवार आहे, आज बरं का, तर 7 दिवसांनी कोणता वार येईल? 7 दिवसांनी. शनिवारच्या पुढे म्हणणार का? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. काय म्हणायचं नाही. 7 दिवसांनी तोच वार येतो ना. म्हणजे 7 दिवसांनी कोण येणार आहे? शनिवारीच येणार आहे. कळलं का? मग कशाला बोटावर मोजायचंय? मग 7 दिवसांनी शनिवार आला, तर अजून 7 दिवसांनी शनिवार येईल का नाही? अजून 7 दिवसांनी शनिवार येईल का नाही? म्हणजे इथं तुला 7च्या पाड्याची लय गरज आहे बघ. मग थोडक्यात सांग बरं, आज शनिवार आहे, तर मी असं म्हणतोय 21 दिवसांनी कोणता वार येईल? तर बघ बरं, 7, 7, 7, 7 पूर्ण 7, 7 बसले का नाही? मग तोच वार येणार का नाही? म्हणजे 7च्या पाड्याची आपल्याला गरज आहे बघ. बघू आता मग हे प्रकरण सोडवायचं कसं ते बघूया आणि भरतीला प्रश्न कसे येतात ते पण आता आपण बघूया. बघा, आज गुरुवार आहे, आज. तर 76 दिवसानंतर कोणता वार येईल? आता तो जाऊ शकतोय का बोटाव? तर नाही जाऊ शकत. मग त्याच्यासाठी एक पर्याय असा आहे, की दिलेल्या दिवसाला 7ने भागायचं बघ. डायरेक्ट भाग येत नसेल तर असंच करायचं, पण 1 मार्क सोडायचा नाही. भाग 7ने याला. 7 1 7, बाकी 0, वरून घेतला 6. मग तूच सांग आता, आता 7ने भाग जाईल का रे? भाग जात नाही म्हणजे 0चा भाग जातो. आणि मग यातनं 0 वजा केले की तसाच तो आला खाली. भागाकार करण्याची पद्धत तुझी तू बघ कुठल्या येते. तुम्ही सोडव. म्हणजेच याचाच अर्थ बाकी किती आली? म्हणून तुला 76ला जर भागलं तर बाकी 6 राहते की नाही? म्हणून 6 दिवस जा पुढं. मग बोटावर जा 6 दिवस पुढं. कोणता वार आहे?
गुरुवारच्या पुढं गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. बरोबर आहे का उत्तर? बुधवार. संपलं की. आणि तुला मी अजून एक शॉर्टकट सांगितलं होता. कुठं 6 दिवस पुढे जातो. मग 6 दिवस पुढे जाण्यापेक्षा 1 दिवस मागं आलं का नाही तरी चालतं. चालतं असं कारण दोघांची बेरीज 7 येते ना, तरी बुधवारचं उत्तर येणार आहे. संपलं उत्तर. हे बरं. समजा मी आता असंच तुला म्हणतोय अजून एक आज गुरुवार आहे आणि मी असं म्हणतो 76च्या ऐवजी 123 दिवस आहेत. 123 दिवसानंतर कोणता वार येईल? चला आपण 7चा पाढा म्हणूया. 123ला 7ने भाग. 7 एके 7 बरोबर का? 12तनं 7 गेले बाकी 5 भरून घेतला 3. मन 7चा पाढा 7 7 49 बाकी काय 4 म्हणून जा 4 दिवस पुढं गुरुवारच्या शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. संपलं. एवढंच फक्त करायचंय. दिवस आले का नाही दिवस डायरेक्ट 7ने भागायचंच काम करायचंय बघ. आणि काम कुणावर? त्या बाकीवर काम करायचंय. समजतंय ना? या. हे पुढं. बघ आता भारी प्रश्न आलाय बघ. असे प्रश्न तू जर अभ्यास करत असशील तर बरं तुला बघ जास्त वेळ आला त्या. की सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे. दिवस आला का नाही काय बघू नको. ते प्रश्न काय आलाय ना ते नंतरच्या नंतर बघूया. डायरेक्ट 7ने भागायचे. मग तुला नंतर सांगतो मी काय करायचं ते. सांग बरं. 730ला 7ने भाग. 7 एके 7 बाकी 0 वरून घेतला 3 जात नाही भाग म्हणून 0चा भाग लावला. परत पुढचा 0 खाली आणला. 7 चौक 28 केलं. बघ बर बाकी 2 आली का? बाकी 2 आली. पण फसायचं नाही इथं. 100% फसायला संधी आहे इथं. बघ आता मी काय म्हणतो ते तुला कळलं असेल का ते. तू अगोदर तुझ्या मनात उत्तर सांग रे. मग मी सांगतो काय करायचं ते. तुझ्या मनात सांग. 2 बाकी आली म्हणल्यावर. घेतलं ना मनात? आता बघ ते उत्तर आहे का? बघ काय म्हणले बघ. सूरज मोठा आहे. कोण मोठा आहे? सूरज. आणि प्रश्न कोणाचा विचारलाय सांग बरं. सूरजचा जन्मवार कोणता? मग सूरजचा जन्मवार विचारलाय का नाही मग अशा उदाहरणात तिथं लिहून घ्यायचं कोणाचा वार विचारलाय ते बारक्याचा का मोठाचा. सूरजचा विचारलाय का नाही मग वाक्यात वाचवर सूरज कसा आहे? सूरज मोठा म्हणजे तुला मोठ्याचा वार विचारलाय. विचारला का नाही मोठ्याचा वार मग फसू नको. मोठा कधी नंतर झाला म्हणतो का अगोदर झाला म्हणतो? अगोदर झाला म्हणतो ना मोठा म्हणून माग यायचंय बघ. कळलं का? माग काय यायचंय ते. चुकलं का तुझं उत्तर? बघ मग ये 2 दिवस माग. मग कुणाच्या 2 दिवस माग? बहीण शनिवारी जन्मली होती ना मग बहिणीपेक्षा मोठा आहे म्हणल्यावर ये 2 दिवस माग. शनिवारच्या माग काय? शुक्रवार आणि गुरुवार. म्हणजेच कार्यकर्ता तुझं उत्तर गुरुवार आहे. कुठे गेला गुरुवार? ओके तर खाली आहे. ओके तर खाली गुरुवार आहे. तू काय सांगितलं होतं? कुठे गेला? शनिवार, रविवार, सोमवार का? बघ हाय सोमवार पण याच्यात 100% फसला असता बघ. त्याच्यामुळं कुणावर ठरवायचं माहितीये का? हो का याच्यावर. आणि म्हणून का असं लिहून घ्यायचं. लिहून घेतलं का नाही मग कळतं मला पुढे जायचं मागं जायचं ते. तर माझं सांगणं तुम्हाला काय माहिती आहे का? अशा उदाहरणात इथं लिहून घ्यायचं. लहान का मोठा मग कळतं बरं का पुढं का मागं ते. की आता अजून एक उदाहरण आपण असं सोडवूया. बघ बर आज रविवार आहे. आज रविवार तर मी विचारलं तर 2 दिवसापूर्वी कोणता वार होता? 5 दिवसापूर्वी कोणता वार होता? माग जायचंय का नाही माग? मग तसं बाळा मला सांग 435 दिवसांपूर्वी कोणता वार होता? मग ठरलं या दिवस आले की 7ने भागायचं. चल ये बर 435ला 7ने भाग. 7 7 सखून 42 बघ 43 मधनं 42 गेले एक बाकी. हे वरून 5 7 दुने 14 बाकी एक आली का? म्हणजेच तुला एक दिवस कुठं जायचं या माग. का माग जायचं या? तर पूर्वीचा विचारलाय म्हणून ना. जा एक दिवस माग रविवारच्या माग शनिवार. बघ बर तुझं उत्तर शनिवार आहे का पर्यायात? आहे की ऑप्शन नंबर 2. आता हे भागाकार मी पटवून देण्यासाठी करतोय. तुला जर डायरेक्ट येत असेल का असं 7ने
तर कर, ना तर म्हणशील सर लय मोठं द्यायला लागलं त्या. येत नाही त्या पोरांसाठी सांगतोय भाकर असा आहे. ज्याला येते त्याने डायरेक्ट भागायचं. ये आता पुढं. बघ आला बघ. आता तर बघ 1076 दिवस आले ते. येऊ दे आला तर. आज रविवार आहे. रविवारवर लय मिठी आहे बाबा. सारखा रविवारच येतोय. आज रविवार आहे. तर 1076 दिवसानंतर नंतर आला का नाही पुढं. सांगा आता 1076 ला भाग 7 ने. आता मोठा भाकर येणार आहे बरं का आता. 7 एके 7 बाकी 3 वरून घेतला 7 म्हण 7चा पाडा. 7 पाचा 35 बाकी 2 35 बरं का बाकी 2 वरून घेतला 6 7 त्रिक 21 बाकी काय 5. तुला बाकीवर काम करायचंय बाकीवर. पण दिवसानंतर म्हणजे पुढं जा 5 दिवस पुढं रविवारच्या. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. बघ बर तुझं उत्तर शुक्रवार आहे का पर्यायामध्ये. आहे की ऑप्शन नंबर 2 आहे ना. संपलं. दिवसाने मागन दिवसाने पुढं. अजून एक शेवटचं एक उदाहरण घेतो. बघू आता काय आहे त्या. राजू राहुल पेक्षा एवढ्या दिवसांनी लहान आहे. आला का मगाचा. कोणतरी लहान आहे आणि राहुलचा जन्म दिलाय मंगळवारी झालाय म्हणून. तर राजूचा जन्माचा वार काढा. बघा मागाच्या सारखं फसायचं उदाहरण आहे. पहिलं काम आपण काय करूया 7 ने भागून बघू. चल 369 ला 7 ने भागू आपण. कारण इतक्या दिवसाचा फरक आहे ना. 7 5 35 बाकी किती रे 1 वरून घेतला 9 बरोबर ना. 7 2 14 सांग 19 मधनं 14 गेले 5. पण थांब आता माग का पुढे ही विचार करायचा आहे. मग अशा उदाहरणात कोण लहान कोण मोठा असताना मी काय म्हणलं होतं. ज्याचा जन्माचा वार विचारलाय का नाही तो चेक करायचा वर बार काय का मोठा आहे. बघ बर वाक्य. राजू लहान आहे. कुणाचा वार विचारलाय राजूचाच विचारलाय का नाही. आणि राजू कसा दिलाय त्यांनी लहान. म्हणून लिहून घ्यायचं. नीट सांगतोय लिहूनच घ्यायचं. म्हणजे तुला लहानाचा वार विचारलाय. मग लहान कधी झाला म्हणतो रे अगोदर का नंतर. नंतर ना. म्हणून तुला पुढे जायचंय बघ. सांग जा 5 दिवस पुढं मंगळवारच्या. बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार. आला रविवार. आज रविवारवरच लिमिट आहे बाबा. रविवार संपलं उत्तर. बघ बरं ऑप्शन आहे का याच्यात. काय अवघड आहे सांग बरं याच्यात. फक्त दिवसांनी मागन दिवसांनी पुढं आणि 7 ने भागायचं काम करायचंय. फक्त विचार कुठे करावा लागतोय मला माहिती आहे का. ओके अशा उदाहरणात हे फक्त काळजीपूर्वक बघ. व्हिडिओ परत एकदा बघ आणि 2 उदाहरणं काळजीपूर्वक बघ. लिहून घेतोयस ना. तर बाळा हे कॅलेंडरचं उदाहरण होतं. अजून एक वेगळा टाईप मला घेऊन यायचा आहे. काल परवा नंतर 4 दिवसानंतर वगैरे वगैरे. तो पुढचा व्हिडिओ मी तुला देणारच आहे. पण आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांग. कमेंट कर लाईक कर शेअर कर आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. तुमच्या गावाकडे जे मुलं भरती करतायत सेल्फ करतायत त्यांच्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या हे व्हिडिओ शेअर करा. सगळं हे विनामूल्य चाललं या. चांगलं देण्याचा माझा प्रयत्न आहे. फ्रीमध्ये सगळं शिकवतोय. त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे उदाहरण पोचवा. तर उद्या पुन्हा भेटूया. धन्यवाद.